हा एकटा मालक झालाय असं वाटतंय का याला? आता मनमानी कारभार करणार का हा? बाबांशी कसंही बोलणार? वरून आपण याला काही विचारायचं नाही. आई हे चालणार नाही हा. अजित शांत हो. अरे तू चिडलाय म्हणून असं वाटतोय. तू मनाव घेऊ नकोस. खरं तर दोष कोणाचाच नाही. हे सगळं त्या जयसिंगाच्या फॅमिलीमुळे होतंय. आता एवढं सगळं सुनावलं तरी सुद्धा घरी तपास आहे का त्याचा? नाही. तिकडे मान सन्मान मिळतोय तर त्यातच रमले. पायाचे तुकडे पडलेत आज अक्षरशः. मी तेल लावून चोळून देऊ का लगेच? अन्न पोटात गेल्याशिवाय तुला बरं वाटायचं नाही. आहो, मग मी खिचडी बनवते पटकन सगळ्यांसाठी. हा खिचडी काय चाललंय? वेगळ्या पद्धतीने बनवते खिचडी. सोबत कोशिंबीर पण बनवते, मिरच्या तळते, पापड पण. वा, ऐकून तोंडात पाणी आलं. काय मालती? लगेच बनवते मग. हा. अरे देवा, त्याच्या आधी ना पटकन केर काढून घेते मग खिचडी करू. ऐक मी काय म्हणतो, तू जेवण बनव, मी हे करतो. हा नाही नको, मी करते. अगं मी करतो ना, मला नाही जेवण बनव. तुला येतं ना, तू बनव, मी झाडू मारून घेईन. सर कशाला? राणी करू दे त्याला. अगं बायकोची इच्छा असते नवऱ्यानं बायकोला मदत करावी. करू दे, कर रे तू. अगं दे म्हटलं ना. तू काय आणि इकडे करते मी. असू दे आई, तू बस, मी करतो. बस. काय रे इंद्रा, हा लक्ष कुठे तुझं? हे सगळा कचरा तर इकडेच आहे. हो, मी काढणारच होतो तो. कधी काढतोय? जसं तू फॅक्टरीमध्ये बॉस होतास तेव्हा तुला कसं सगळं व्यवस्थित आणि वेळच्या वेळी लागायचं, तसं राणी या घरची बॉस आहे. तिला हे सगळं व्यवस्थित आणि वेळच्या वेळी लागतात. काय काय मालती? चिडली आपल्यावर. काय हवं तुम्ही पण ना. काय हो, धडपडलात का? कष्टात राहतायत तरी तिकडे सगळे हसतायत, खेळतायत. आणि इकडे 4 जणांची तोंड 4 दिशेला. एवढं मोठं घर असून ना इथं आनंद आहे ना सुख. तिथं मात्र सगळं आहे. असं का? माझं काही चुकतंय का? वा, खमंग वास सुटलाय. भूक लागली असताना असं जेवण म्हणजे काय परवणीच आहे. मालती, सुरू करा. काय कर राणी, तू जेवणार नाहीस का? तुझं ताट कुठे? अहो बाबा, ते सकाळी गडबडीत जरा भांडी घासायची राहिली थोडी. मी पटकन ताट धुवून येते. अगं थांब ना, आपण जेवूया ना या ताटात. काय प्रॉब्लेम? नाही नको, मी धुते ना ताट. अगं पण एका ताटात जेवलो तर प्रॉब्लेम काय? जेवूया आपण याच्यातच, काय हरकत नाही. सर असं काय करते? नको, मी ताट. धुवायला वेळच किती लागतोय असा? जा धुवून घेऊन ये. हो. बरं ठीक आहे, तू याच्यात जेव, मी धुवून आणतो. नाही बस, बसा तुम्ही, बसा इथेच. जेवूया आपण सोबत. हो. ठीक आहे. हात धुतलेत तिने. इंद्रा, हा तुला आज सगळं जेवणच गोड लागत असेल नाही? अगं राणी, तू त्याला तिखट खायला घातलंस ना तरी गोडच लागेल त्याला. जेवा ना शांतपणे. जेवतोय.
आता समजलं असेल का डीलबद्दल? म्हणजे काय वाटतं तुला, त्यांनी हे ठरवून केले सगळं? अरे पण त्यांना डील बद्दल कसं कळेल? तेच कळत नाहीये. पण माझा डाऊट आहे की हे चुकून नक्कीच झालं नाहीये. अरे पण कसं कळेल त्यांना? मलाही कळत नाहीये. पण एवढे नक्की आहे की हा त्यांचा प्लॅन होता. चुकून काहीच झालं नव्हतं. असं असेल तर सोडणार नाही मी त्यांना. थांब थांब, का? काहीच सिलेक्ट व्हायचं नाही. एका शब्दाने काही बोलायचं नाही. गाफील राहून देत त्यांना. आपण किती हुशार आहोत असं वाटू दे त्यांना. विक्रांतला काही कळलं नाहीये, वाटून देत. मी त्यांना दाखवून देईन. मला माहिती आहे काय करायचंय. एक क्लायंट घालवला ना, 50 क्लायंट उभे करेन मी. 50. पण आता असा व्यवहार करेन की या कानाचं त्या कानाला कळणार नाही. सर पण आपण कुठे चाललोय? कळेल कळेल, सगळं कळेल तुला. सगळे घरात झोपलेत, आपल्याला झोपायचं नाहीये का? चाललोय कुठे ते तरी सांगा सर. राणी, हो. सर हे इथं का केलं तुम्ही? का म्हणजे? हा काय प्रश्न आहे? आपलं ठरलंय ना, काही झालं तरी तुझा अभ्यास नाही थांबला पाहिजे म्हणून. चल ये, बस बस इथे. पण सर तुम्ही हे सगळं का करताय? राणी, मी तुला सांगितलंय ना एकदा, मला आपल्या घरचा हक्काचा वकील पाहिजे म्हणून हे सगळं. थँक्यू सर. यू वेलकम. कॅरी ऑन. सर राणी, ते